काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अंगावर फाटकी साडी घालून सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे या मंगळवारी अंगावर फाटकी साडी घालून आल्या होत्या। त्यांना पाहताच माध्यमांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना टिपलं। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणतीही मिरवणूक न करता मी साध्या पद्धतीने अर्ज दाखल करायला आली आहे, कारण सोलापूरच्या विकासाची अवस्था आज फाटकी झाली आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। शेतकरी, कामगार, तरुण यांचे प्रश्न घेऊन मी ही निवडणूक लढवत आहे, असं त्या म्हणाल्या। काय संदेश देण्याचा प्रयत्न करतो? माझं पूर्ण सोलापूर शहराच्या लोकांना एकच विनंती करायची आहे की जे आता जे लोकसभा निवडणूक चालू आहे, आपण बघायला बघतो की प्रत्येकजण प्रत्येकच्या प्रमाणे शक्ती प्रदर्शन वगैरे करायला बघतात। आपण तसं शक्ती प्रदर्शन वगैरे न करता ज्या काही सोलापूर शहराच्या नागरिकांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आज सोलापूर शहराची अवस्था एक फाटकी झालेली आहे। गेल्या अनेक 40 वर्षापासून आपण प्रत्येक जणाला निवडून दिलेलं आहे। त्याच निवडून आल्यानंतर अनेक जणांनी आपलं स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे। अनेक जनतेकडे त्यांनी दुर्लक्ष केले। जे सोलापुराचे जे नागरिक आहेत, जे युवक आहेत, ज्या महिला आहेत आणि जे शेतकरी वर्ग आहेत, त्या लोकांसाठी ह्यांनी काही सुद्धा केलेले नाहीत। माझं एकच विनंती आहे की मी जे आता लोकसभेचं अपक्ष उमेदवार फॉर्म भरत आहे, कारण की ज्या काही समस्या आहेत ते लवकरात लवकर नागरिकांनी सुटल्या पाहिजे आणि जनतेने सुद्धा मला माझ्याकडे लक्ष देऊन त्यांनी मी 10 वर्षापासून जे नगरसेवक असताना जे काम केले तळागाळापर्यंत आपण काम करत गेलेलं आहे, जे काम करणारा उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी जनता राहावा असं मला वाटायला बघतं। आणि अजून एक दुसरा मुद्दा म्हणायला गेलं तर आपण बीडी कामगारांचा जो प्रश्न खूप मोठा प्रलंबित असल्यासारखा आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।